हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोपाल कृष्ण भगवान, प्रभु रामचंद्र भगवान, बजरंग बली, गावदेवी माते, हर हर महादेव. ओम नमो जयद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझे गणेशु सकलमते प्रकाशु, मने निवृत्तिदासो अवधार्य दोजी. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायांते वृत्ता उग्रदेव मणिग्रीवा प्रत, तू कोण का वससे वनवनात इत्यादी वृत्तांत प्रश्न याला गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यायामध्ये उग्रदेव नावाचा एक ब्राह्मण मणिग्रीव नावाचा क्षुद्र होता. तू इथं कसा काय आलात असं त्या ब्राह्मणाने चौकशी केली आणि तुझ्यामुळे माझा जीव वाचलेला आहे असं तो ब्राह्मण म्हणायला लागलेला आहे. आता जे का तयाचे उत्तर मणिग्रीवे कथिले सादर, त्याची मी येते सविस्तर वर्णितो आहे समग्र ऐकिले. म्हणजे मणिग्रीवाने कथेलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतोय, ते आता पुढे ऐका. मणिग्रीव म्हणजे द्विजेंद्र ऐक, चमत्कार पूर्ण नामक, द्विजन समावृत्त एक, उत्तम नगर आहे पय. तर चमत्कार म्हटलं ऐका, मी ब्राह्मण होतो, विद्वजन वृत्त एक नगर होतो, त्या नगरीचा मी ब्राह्मण होतो. तेथे स्वश्रीसही वर्तमान सर्वदा मी राहत असून मणिग्रीव माझे नामविधान शूद्र जातीत पवित्र. असा तो शूद्र जातीचा मणिग्रीव बोलतोय का मी या स्वश्रीसहित मी या गावात राहत होतो आणि बरंचसं बलात्कार वाईट प्रकार करायचो. ते सगळं माझ्या भावांना पटलं नाही, मला त्याही गावाच्या बाहेर हाकलून दिलं. मी जंगलामध्ये आलो आणि येता येताना पशु पक्षी मारायतून त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालवायचा. एक दिवशी मी हरणाच्या पाठीमागं लागलो तर अचानक तुम्ही उन्हामध्ये तरफडत होतो म्हणून तुम्हाला उचलल्यानं मी माझ्या घरी आणलेला आहे असा त्याने आपला स्वतःचा वृत्तांत सांगितलेला आहे. बहु संपत्तिमान आसवन परोपकार कधीन अनुदिन, त्याने सकल जना लागून अत्यंत प्रिय असे पै. परे दैवयोगे कदाचित मद दुर्बुद्धी झाली बहुत, निज धर्म सोडीला समस्त बहु आकांत मांडलेला. भरपूर धर्म दौलत होतो माझ्याकडं, पण मी माझा धर्म वेगळा, बलात्कार करायचो, मारामारी करायचो, याच्याने लोक माझा तिरस्कार करायला लागले आणि मला गावाच्या बाहेर हाकलून दिलेला आहे. परस्त्रियांचे बळे धरून भोगू लागलो अनुदिन, नाना विघ्न मध्यांचे पान रात्रंदिवस चालत असो. असा तो आपल्या जातीचा होता क्षुद्र. तो बोलते बलात्कार करायचो, दारू पिऊन मांस मटण खायचो, साहस कर्मिक धरिले धैर्य करू लागलो हिंसाचार्य, लोक करीती बहु आश्चर्य सकल आश्चर्य त्रासले. मग सगळ्या लोकांना त्रास झाला माझ्यापासून. मग सगळ्या गावकी मिटिंग घेतली आणि मला गावाच्या बाहेर बायकोला मला म्हणजे मी एकटाच गेलो, पण माझी बायको पतिव्रता होती. ती बोलली मी पतीच्या अनुसरण मी कसं राहू एकटी इथं. मग मी माझी बायको माझ्या बरोबर आली, त्या निमित्तानं मला हे तुमचं पावित्र्य मिळालेलं आहे. ही धर्मपत्नी सती आबला, हिने सदुपचार बहु केला, परितोम्या नाही मानिला, क्रम चालविला तैसाची. तिने बराचसा मला सदुपचार दिला का बाबा तो असं वागू नका, असं वागल्यानंतर यमाच्या यातना आपल्याला भोगाव्या लागतील. मग तिथं आपल्याला कोणी सोडवणारा येणार नाही. पण मी बायकोचं काय ऐकलेलं नाही आहे. शेवटी मला ग्रामस्थांनी गावाच्या बाहेर लोटून दिलेलं आहे. ग्रामस्थ जन सर्व त्रासले, गावातून माझा हाकिले. तो वृद्ध बळराय वैले, मले लुटविले मम सदन. मग अशा प्रकारे माझ्या भावसाई मला गावाच्या बाहेर हाकलून दिल्यानंतर माझ्या बंधूंनी माझं घर लुटलं आणि घेतलं आणि मला गावाच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. शेष धन जे राहिले काही
तेही घेतले बंधुजनाई, तिरस्कार केला सकलांनी, वनाठाई प्रवेशलो. मग आता शेवटी मला कोणीच विचारत नाही गावात, मग मला तिरस्कार झाला, मग मी जंगलामध्ये आलेले आहो. हे मम कांता पतिव्रता, येसी माझे भाऊ चिंता, यास्तव सोडून माता पिता मद सर्वता अनुसरली. मग तिने आपला माहेर टाकला, सगळं टाकलं आणि माझ्या अनुसरून माझ्याबरोबर ती आली. त्या निमित्तानं मला हे पुण्य प्राप्त झालेलं आहे ना, आज तुमची गाठ पडलेली आहे. तेव्हापासून ये सहित वसत तो या घोर वनातो, नाना जीव वधुनी सतत उदरभरित राहिलोसो. तेव्हापासून हिच्या बरोबर मी इथं वसलेलो आहे. जंगलामध्ये नाना प्रकारचे श्वापद पशु पक्षी मारून खायचो, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालवायचा. मी अत्यंत दुरात्मा पायी, मदसम पापी कोणी नाही, दुःख भोगितो सर्वदायी, अनुग्रह काही करावा. माझ्यासारखा या जगामध्ये पापी एकही मिळणार नाही, मी एकटा आहे. आता मला या पापातून अनुग्रह काहीतरी द्या, या दुःखातून मला बाजूला सारवा. असा तो शूद्र जातीचा त्या ब्राह्मणाला म्हणायला लागतो. प्रयागला चाललेला आहे ना अधिक महिन्यामध्ये. काही होते प्राचीन पुण्य म्हणून आज हे दिसले चरण, आता ह्या श्री साई वर्तमान तुम्हा शरण आलो मी. काही माझं काहीतरी पुण्य होतं, पण आज म्हटलं तुमचं मला चरण मिळालं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संत चरणी रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जायो. संतांच्या चरणाची धूळ कपाळाला लागली का काही वासना असतील वाईट साई, त्या सगळ्या आपल्या बदलल्या जातात. तसं आज माझं काय पुण्य होतं, तुमचं चरण मला बघायला मिळलं आणि मी आज पापातून मुक्त झालेलो आहे. आता आम्हाला काही ते श्री सहित म्हणजे आम्हाला दोघांना काहीतरी उपदेश करा आणि आम्हाला या पापातून मुक्त करा, आम्ही शरण आहोत. तरी दया करा हो मदवरी, तुम्ही दयाळू मुनीवर, शरणागत जना उभय करो, दुःखद सत्वर निरसावे. आम्ही शरण आहोत, तर आम्हाला या दुःखातून तुम्ही काय करा, निरसन करा. जेणे माझे दारिद्र्य समूळ, निरसून जाईल सकळ, आणि पावून या वैभव फुल, सुखे आचल वर्तेन मी. मग जेणेकरून माझं दुःख आणि मला वैभव प्राप्त होईल, सुख संपत्ती प्राप्त होईल, असं मला काहीतरी वर्तणूक द्या, आचरण द्या, असं सांगितलेलं आहे. आईसे काय उपदेशोनी, कृतार्थ कराय मज लागोनी, ऐसे क्षुद्राची ऐकुनी वाणी, काही असे मुनी बोलत असे. असे काही मला उपदेश करा का जेणेकरून मी या भवसागरातून कृतार्थ झालो पाहिजे, पवित्र झालो पाहिजे. असं ऐकल्यानंतर आता तो ब्राह्मण काय बोलतोय पुढे ऐका. हे मणिग्रीवा भाग्यवंता, तो कृत्य ऐसे सर्वता, हे जे ह्या कांतारा माझे तत्वता माझ्या आतिथ्य केल्याचे हे मणिग्रीवा, तू भाग्यवान आहे. तुझं पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. आज म्हटलं तुझं पुण्य फळाले भाग्याचा दिवस आहे. माझं तुम्ही आतिथ्य पण केलं, म्हणजे माझं तुम्ही या चक्कर आलेली होती, मी या रस्ता चुकलेलो होतो, जीव गेलेला होता माझा, तुम्ही मला पाणी पाजलं, आंघोळ केलीस ना, आज मला मी वाचलेले आहो. तुझ्या कृपा आशीर्वादाने तुला माझं हे सगळं पुण्य मी देतोय. तस्मात तुझे स्वश्री सहित पुढे कल्याण होणार खचित, भावे शिवांचे चुकक यथार्थ, चिन्हे पूर्वीत दिसतात. मग मुलाचे पाय पाळण्यात बघायचे असतात. लहान मुलगा पाळण्यामध्ये काय करतोय हे आपण पाळण्यात बघाय. तसं तुझं मी पूर्वीचं चिन्ह बघितलेलं आहे का, तू पूर्वी कसा होतात ना आता कसा झालास. माझ्या दर्शनाने तुझं सगळं दुःख हरण झालेलं आहे. आता तीर्थव्रता दानाविन त्वद दरिद्र निर्सर्जाने, ते मी सर्व आपुल्या म्हणे निर्धारे साचारो. निर्धारी रे साचारो, जे मी काय पुण्य केले या महिन्यामध्ये ते मी तुला पुण्य देतोय. अशा निमित्तानं तुझं सगळं दुःख हरण होईल. आता येईल तिसरा महिना, पुरुषोत्तम नाम तयासो, त्यात तुम्ही दोघांनी विशेष सांगतो ऐसे आचरावे. आता म्हटलं तिसरा महिना येईल. तिसरा महिना म्हणजे अधिक महिना 3 वर्षाने येतो, तर ते तुम्ही दोघांनी आचरण करा. आंघोळ करा किंवा एकटा उपास करा किंवा काय मौन याचं हे करा किंवा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. एवढं केलं तर तुमचं राज्य तुम्हाला परत प्राप्त होईल. पुरुषोत्तम प्रित्यर्थ दान, दीप लावावा यथाविधान, तेने तुमचे दारिद्र्य तत्क्षण समूळ संपूर्ण निरसेल. मग या पुरुषोत्तम महिन्यामध्ये तुम्ही दिवा लावा. दिवा लावण्याचं तुमचं सगळं दुःख दारिद्र्य हरण होईल. तिल तेल वा घृत निवृत्ती, दीप लावावा यथाशक्ती, परे ते तुम्हा दुर्लभ असते वने असते म्हणून या. आता तिलाचं किंवा तुपाचा दिवा लावायचा, पण तुम्ही जंगलामध्ये आहात तर तुम्हाला दुर्लभ आहे, म्हणजे जी गोष्ट नाही ती कुठून तुम्ही करणार.
तरे इंगोदी तेल मासवरे श्री सहित नियमे दीप करी नित्य स्नान याव सरोवरी सारुणी करे हे कृत्य. बघा त्याला साधा उपाय. पूर्वी आपण कुठं जायचं झालो ना जंगलात तर जापालीच्या गोला असतात बघा जापालीचं ते खराड्याच्या कारीमध्ये ओवलं ना का मग आपल्याला त्याचा काय दिसतो आपली दिवा लावल्यासारखा उजेड दिसतो. तसं तुम्ही म्हटलं काय ते इंगुली तेल. इंगुली म्हणजे आपण त्याला जापालीचा बी बोलतात. पूर्वी आपण यांच्या टायमाला कुठं शिकारीला जायचं कुठं खाडीत जायचं तर त्या खराड्याच्या काळीत ओवायच्या आणि मग त्या घरातून निघाल्यानंतर काढायच्या मग त्या तिथपर्यंत पोचल्या जातात. तशा प्रकारे तू महिनाभर या इंगोली तेलाचं काय कर ते दिवा लाव आणि महिनाभर आंघोळ कर. तुझं गेलेलं सगळं वैभव तुला प्राप्त होईल. हाचे माझा तुझा उपदेश याने दुःख निर्सर आशेष पाहून या वैभव विशेष सुख तुम्हास होईल. मग या व्रताने तुम्ही जर उपदेश केलात तर तुमचं सगळं दुःख हरण होईल आणि वैभव तुमचं तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही उत्तम आतिथ्य केले त्याने माझे मन संतोषले म्हणून वेदी निश्चयले कर्म कथिले तुम्हासे. तुम्ही माझं उत्तम आतिथ्य म्हणजे मी मेलेला होतो पण तुम्ही माझा मला तुकून आणला घरी वारा घातला आंघोळ केली फळं फुलं दिले माझा जीव वाचला म्हणून तुम्हाला यो महिन्याचा आदेश तुम्हाला दिलेला आहे. हा मग तुम्ही उत्तम अरे केवळ दीपास्तनेशी लक्ष्मी वाढते निश्चयसी. मग ते विधीने अधिक मासी करिता काय वर्णावे. मग विधीने म्हणजे ब्रह्मदेवाला वर्णन करता येत नाही. अधिक महिन्यामध्ये दिवा जर लावला तर वैभव म्हणजे लक्ष्मी आपली वाढत जाते असं सांगितलेलं आहे. वेदोक्त कर्मे दाने विविध नाना तीर्थशास्त्रे आगाध योग ज्ञान सांख्य विशुद्ध तैशती तंत्र सकल जे असे पै. म्हणजे याचा वेदोक्त काही अभ्यास करायची गरज नाही. तीर्थव्रत फक्त इंगोलीचा तेल झाला आंघोळ करा त्याच्याने तुमचं सगळं वैभव प्राप्त होईल. आणि सर्व वेद अभ्यासने कृच्छादेवर्ते आचरणे सदा गोमती तट सेवणे श्राद्ध करणे गय माझी उपराग शस्त्र आणि व्यतिपात शतपर्वणी कुरुक्षेत्रादी क्षेत्र आणि दंडकारण्य अरण्य जे असते. मग जे आपण दंडकारण्य तीर्थ आहेत ना प्रयाग हे आपण तीर्थ केल्याचं पुण्य आहे. या इंगोलीचं तेल या महिन्यामध्ये चाललं आंघोळ केल्याचं पुण्य आहे. ते पावन असते सर्व ये परिपुरुषोत्तम दीप जो काय तयाच्या षोडश कलेची योग्यता नाही तयाची. मग 6 शास्त्र 18 पुराण या कलेची काही गरज नाही किंवा काही कुठं कुरुक्षेत्राला तीर्थाला जायची गरज नाही. या महिन्याचं आचरण जर आंघोळीचं केलं दिवा लावल्याचं ते सगळं तीर्थ सगळं पावन होईल. मग वेदोक्त कर्माधिकावणी अधिक मासेचे दीपदान शतगुणे श्रेष्ठ असे म्हणून यथाविधान किजे यथाविधान म्हणजे 100 गुणावणे आपल्याला पुण्य प्राप्त आहे. असं सगळं कर्म टाका वेदोक्त कर्म टाका आणि या महिन्यामध्ये आंघोळ करा दिवा लावा. हे गुह्यावणी गुह्य पाहे कदा न सांगावे कोणासी धनधान्य पशुपुत्रादी सर्वही प्राप्त होय याच्याने. मग हे गुह्यातलं गुह्य ज्ञान म्हणजे मी तुमच्या माझ्या मनातलं तुम्हाला हे सांगितलंय हे कुणाला सांगू नको. ऐसा आचरण केलं तर धन धान्य पशुपुत्र सगळं आपल्याला प्राप्त होईल. हे वंदेचे वंदत्व हरिते स्त्रिया लागे अवैध करीते राज्यभ्रष्टाचे राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ. मग जे आपण चिंता केलेली आहे इच्छा केलेली आहे ती इच्छा परिपूर्ण होईल. कधी बाईला वंद्यत्व पण येणार नाही निपुत्रिका पण येणार नाही आहे वांझोटा पण येणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट काय सदा सौभाग्यवती विधवा पण येणार नाही असं सांगितलेलं आहे. याचेने कन्ये लागे तत्वता दीर्घायुष्य गुण लाभते भरता कांतार्थी ते पतिव्रता सुशिला कांता लाभते. म्हणजे ज्याने इच्छा केलेली आहे मला बायको मिळावी तर त्याला कांता मिळेल. जिला नवरा मिळावा तिने इच्छा केली की मला चांगला नवरा मिळावा दीर्घ आयुष्य 100 वर्ष आयुष्य तिचा मालक जगल असे या महिन्याचं व्रत आहे. विद्यार्थी ते विद्या लाभते सिद्धी काम को सिद्ध मिळते कोश इच्छजना कोश प्राप्ती मोक्षार्थ पावते मोक्षार्थ. पुरुषोत्तम प्रीती विषयी पुरुषोत्तम मासाटाई विनाशास्त्र विना विदेही कोठे दीप लाविजे. कोठेही म्हणजे तुम्ही कसाही दिवा लावा कुठेही लावा
कुठल्याही तेलाचा लावा, पण त्याला महत्व पाहिजे. काय नित्यनेम नामित्य प्राणी दुर्लभ, नित्यनेमाने लावा असं सांगितलेलं आहे. त्याचे सफळ मनोरथ अनायासे पूर्ण होतात. ते विधी लाविता यथा स्थित जगे अप्राप्य काय होय पै, जगामध्ये काय प्राप्त होणार नाही ते प्राप्त आपल्याला होणार असं सांगितलेलं आहे. जे जी इच्छा धरावी मानसी ती ती इच्छा पुरवितो ऋषिकेशी, तस्मात भावे पुरुषोत्तमासी दीपा अवश्य लावावा. म्हणजे या महिन्यामध्ये दिवा लावा, जी जी इच्छा कराल ती इच्छा परिपूर्ण होईल. हे सर्व दारिद्र्य नाशन तुझं कथेले दिव्य साधन, याचे आचरणे तुझं तत्क्षण वैभवपूर्ण लाभेल. असा तो मणिग्रीव नावाचा ब्राह्मण त्या क्षुद्राला सांगतोय का एवढं आचरण केलंस का तुझं गेलेलं वैभव तुला प्राप्त होईल, मुलं बाळ होतील, वंध्यत्व येणार नाही, निपुत्रिका पण येणार नाही आहे. तुम्ही माझी केलीत सेवा म्हणून तो शलो मणिग्रीवा, आता येतो निरोप द्यावा, सदा असोवा तवा कल्याण. आता तुम्ही माझी सेवा केल्यात म्हणून तुम्हाला मी हे आशीर्वाद दिले, आता मी इथून जातो, आता हीच कल्याण असू द्यावे. ऐसे बोलून या तो मुनी श्री हरी ते स्मरत मणी, मणिग्रीवाचा निरोप घेऊन प्रयागा जाता झाला पै. मग आता तो मणिग्रीव कुठे चाललेला आहे? प्रयागला चाललेला आहे. तेव्हा तया ते पोचवित मणिग्रीव आणि त्याची योगिता, दोघे काही दूरपर्यंत प्रेमेदा ते झाले पै. मग आपण नाही का एसटी ट्रेन मिल्यापर्यंत पोचवीत जातो, तसं त्यांना नवरा बायको नाक्यापर्यंत पोचवीत गेलेले आहे. तेथे वंदुनी मुनीचे चरण स्वाश्रमाडीत परतोन, प्रयागाशी गेला ब्राह्मण कामना पूर्ण झाली पै. मग अशा प्रकारे त्याने नमस्कार घातला. मग तो गेला ब्राह्मण प्रयागला. ही दोघं आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत. इकडे वणी ते क्षुद्र दंपती अंतरी ठेवून द्विज भक्ती, पुरुषोत्तमाते चिंतित चित्ती कालक्रमित आनंदे. मग असं या जंगलामध्ये ते दोघं संसार करता करता एक दिवशी अधिक महिना आला 3 वर्षात. मग त्याही बरंचसं इंगोलीचं तेल जमा केलं आणि मग तो दिवा लावित राहिलेला आहे. तो मास डोळे जाऊन वहिला पुरुषोत्तम असा आला, जो का साक्षात पुरुषोत्तमाला प्रियागला सर्वात. मग जो पुरुषोत्तमाला महिना असणारा तो महिना आलेला आहे. त्या महिन्यामध्ये ते नवरा बायको काय करतात? आता इंगोलीचं तेल जळून दिवा लावतात. तेव्हा स्मरून त्या सद्गुरु तेने जैसे कचरे होते तैसे ती दंपती ते करती झाली साचार. मग त्या जंगलामध्ये इंगोलीच्या गोळ्या जमा केल्या बी, आणि त्या बीचा ते मोठा काय केला खराड्याच्या काडीमध्ये ओवला आणि तिथं तो दिवा जळत ठेवलेला आहे. पुरुषोत्तम प्रीतीद्वारे आपण वैभव मिळाले सारे, म्हणून प्रभाती शीतनिरे तडागी स्नान करून या. मग सकाळी उठायचे दोघं जण त्या तळ्याजवळ आंघोळ करायचे, दिवसभर दिवा जाळायचा. इंगोदीच्या शुद्ध तेलासे दीप करीत एक भावेसी, ऐसे आचरता नित्यनेमासी अधिक मास लोटला. मग अशा प्रकारे इंगोलीच्या तेलाचा तेल महिनाभर जाळला आणि महिना लोटल्यानंतर मग तो अधिक महिना संपला. मग संपल्यानंतर त्यांना काय प्राप्त झालं आहे का? उग्रदेवाच्या प्रसादे तत्क्षणी मणीचा मळ गेला झडोनी, त्यावर दीपाचा प्रभाव महान झाले पावन दोघेही. मग अशा प्रकारे त्यांचा तो आयुष्याचा मल म्हणजे पाप केलेला होता ना, तो धुपला आणि त्या दीपाच्या याच्याने त्यांना प्रभाव आलेला आहे. म्हणजे दोघेही पावन झालेले आहेत. अंतकरणी आली शांती, शांती येताची गेली खंती, ठाईच्या मुराली विषय प्रीती जडली वृत्ती पुरुषोत्तमी. बघा माणसाचं एकदा मन भजनामध्ये रमलं ना, मग त्याला संसार कुठं आहे काय कुठं आहे त्याचा भान नसतो. तसा या पुरुषोत्तम महिन्यामध्ये हे दोघं अंगोलीमध्ये इंगोलीच्या तेलामध्ये गुंतले ना, त्यांना काय करावं असं वाटत नाही आहे. एकच त्यांचा मुराली विषय प्रीती जडली वृत्ती पुरुषोत्तम पायी, म्हणजे त्या पुरुषोत्तमाच्या पायाजवळ त्यांची वृत्ती दोघांची जडलेली आहे. दोघे झाले आनंदगण, ऐसे लोटले काही दिवस पुढे पाहून या निधन, स्वर्गी जाते झाले पै. असं काही दिवस लोटल्यानंतर दोघांना मृत्यू आला. दोघं एका याच्यामध्ये गेलेले आहेत. ते देवासंगे सतत तंत्रत्व भोग भोगण्यानंत उग्रदेव प्रसादे तेत उत्तम जन्म पावली. अशा प्रकारे वैकुंठामध्ये देवासंगती त्याही बराचसा वर्ष काल भोगला आणि परत मानवदेह त्यांना या मृत्यूलोकामध्ये आलेला आहे. पूर्वजन्मी जो मणिग्रीव मृग हिंसक दुःख भाव, तो चित्रभाऊ राव सांप्रत झाला आहेसे. मग अशा प्रकाराने कोण बोलतोय? अगस्त्य ऋषी बोलतोय. कालच्या अध्यामध्ये नाही का
का मी कोण होतो, तर त्यावेळेस तू कोण होतात, मणिग्रीव होतात. आणि मग तेव्हा तू आता चित्रभाऊ झालास का, पहिला तू त्या पशु पक्षी मारायचा, वाटमारी करायचा. मग त्याच्या निमित्तानं तुम्ही त्या ब्राह्मणाने तुला पुरुषोत्तम महिन्याचा नियम सांगितला, तो तुम्ही केला आणि तू वैकुंठाला गेला, वैकुंठामध्ये भोग भोगलं आणि परत या मृत्यूलोकामध्ये आला, तेव्हा तुझं चित्रभाऊ नावाचं राजा नाव पडलेलं आहे. असा अगस्त्य ऋषी त्याला बोलतोय. आणि पूर्वजन्मात जे माझारी ती तव पत्नी होती सुंदरी, तिचं हे सांप्रतव नारी, चंद्रकला झाली पत्नी असे पै. मग त्या टायमाला ती चित्रभाऊ सुंदरी होती आणि आता तुझ्याच बरोबर ती चित्रभाऊ राव, तर आता तुला चंद्रकला त्या पत्नीचं नाव पडलेलं आहे. हे पतिव्रत्या धर्मे करून पूर्वजन्मी वर्तले म्हणून सांप्रतव अर्धांगी हरिणी झाली पत्नी साचार. मग त्यावेळी तू मारकूट करायचाच ना, पण तिने तुझी संगत सोडलेली नाही आहे. त्या निमित्तानं तुला हे चंद्रप्रभा ही पत्नी प्राप्त झाली हिच्यामुळं. ज्या का पतिव्रता वर्ततो त्या पती पुण्य धर्म भगित होतो, हा सर्व शास्त्राचा सिद्धांत अनुभव येते आलासे. कारण पतिव्रते बाईमुळं नवरा दारोडे असो, मारकुटे असो, चोऱ्या माऱ्या काही करणार असो, पण बाईच्या पतिव्रताप्रमाणे पुरुषाला काय मिळतं, पुण्य मिळते. तसं या बाईच्या मुलं तुला हे पुण्य मिळालं, म्हणून तू आज चित्रभाऊ नावाचा राजा झालेला आहे. आणि त्याच पुण्य हे विपुल वैभव लादले तुझं सकळ, तैशी ती सती निर्मळ पत्नी स्वज्वल लाभली. मग या पत्नीच्या मुळे तुला हे वैभव प्राप्त झालेलं आहे. अधिक माशीचा दीप पावन तयाचा हा प्रभाव जाण, राजेश्वरा तू हस्त जोडून मद लागे प्रश्निलेसी. हे राजेश्वरा तुने हात जोडून विनंती केलीच ना, म्हणून तुला हे मी प्रश्न केले आहे. कोण बोलतोय, अगस्त्य ऋषी त्या चित्रभाऊला, के हे अखंड लक्ष्मी विपुल अकंटक राज्य सकळ आणि प्रतिवता पत्नी निर्मल ही मद कैसे लाभली. दोन्ही प्रश्न केला होताच ना, काही हे मला वैभव कसं प्राप्त झालं, ही पतिव्रता पत्नी मला कशी, तर ह्यामुळे तुला प्राप्त झालेलं आहे. मी काय केले पुण्य आचरण ते मला सांगा विवरण, त्याचे उत्तर हे संपूर्ण तुझं लागे सांगितले. मी काय केलं पुण्य म्हणजे तुला त्या ब्राह्मणाने सांगितलं पुरुषोत्तम महिन्याचा आचरण कर, त्यामुळे तुम्ही आचरण केलंच नाही, तुला वैभव प्राप्त झालेलं आहे. आता मी जातो स्वास्थाना प्रत तव कल्याण असो सतत, ऐसे सांगून मुनी त्वरित स्वस्थाना जाता झाला पै. आणि तो चित्रभाऊ राजेश्वर सुख भोगुनी जन्मभर संतती स्थापुनी भूमीवर सदा मुक्त झाला पै. मग अशा प्रकारे त्याला परत मृत्यूलोकामध्ये चित्रभाऊ नावाचा जन्म मिळाला. तेव्हा पोराबाला झाली, पोराबालांच्या हातात राज्य दिलं आणि तो परत वनवासामध्ये तपश्चर्या करायला गेलेला आहे. जेथून येणारे पुनरावृत्ती ती त्यास मिळाले सायुज्य मुक्ती. ऐसे अधिक मास दीपाचे निवृत्ती महात्म्याचे अद्भुत. असा या अधिक महिन्यामध्ये दिवा लावल्याचं पुण्य या चित्रभाऊला लाभलेलं आहे, ते आपण ऐकलेलं आहे. नारे किंवा नर जे कोण अधिक मास हे अनुदिन स्नान किंवा उपोषण यथाविधान करतात. बाई किंवा पुरुष या महिन्यामध्ये आंघोळ करतील किंवा उपोषण करतील, नक्त भोजन किंवा मौन भोजन, ते असं त्यांना प्राप्त होईल. काय असे ना हे पुनरावृत्ती गर्भयातना तत्काल सुटती आणि ही कथा पुरती ऐकती तेही पावते त्याचं पदा. हे नुसते जरी केलं नाही तर आपल्याला नुसते ऐका वाचा तरी आपल्याला गर्भयातना होणार नाही असं सांगितलेलं आहे. ऐसे आळीचे ऐकून भाषित पुनरपी लक्ष्मी करे प्रश्न, ती कथा रसायन समजतो पुढच्या प्रसंगी वर्णिलेलं. मग हीच कथा आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये ऐकायला आता मिळेल. येते श्री अधिक महात्म्यसार बृहन्नारदे पद्माधार सज्जन श्रुते कुच्चतुर. 15वा अध्याय श्रीकृष्णार्पण वस्तू. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चार दिवशी लावला.